आज करूयात चवीने कडू पण आपल्या आरोग्यासाठी अतिशय गोड असणाऱ्या कारल्याची भाजी। ह्यासाठी कारले स्वच्छ धुवून त्याच्या कृतीत दाखवल्याप्रमाणे एका इंचाच्या फोडी करून घ्यायच्या। आपल्याला भरलेली कारली करायची आहे, त्यामुळे उभ्या फोडी करायच्या आणि मधल्या बिया काढून त्याला एक काप करून 1 चम्मच मीठ घालायचं आणि मीठ सर्व कारल्यांच्या फोडीवर असं चोळून घ्यायचं। मीठ लावून कारले 1 ते 2 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच काळा मसाला, 1 ते 2 चम्मच आलं लसणाची पेस्ट, थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता, थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि अर्धा ते 1 चम्मच जिरं घालायचं। 1 चम्मच कांदा लसूण मसाला घालायचा आणि मसाला तयार करायचा। आता मसाल्यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी तेल घालायचं आहे। आता मीठ लावलेल्या कारल्यांचं सर्व पाणी बाजूला काढून हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि ह्या कारल्यामध्ये असे दाबून दाबून आपल्याला हे मसाला भरून घ्यायचा आहे। मीठ लावून 1 ते 2 तास मुरू दिल्यामुळे त्याचा कडवटपणा सगळा निघून जातो आणि कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही। आता मसाले भरून झाले की कढईमध्ये तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये ह्या सर्व कारल्याच्या फोडी घालायच्या आणि एका प्लेटमध्ये वरून पाणी घालून ही प्लेट आपल्याला त्यावर झाकण ठेवायची आहे। 10 मिनिटे झाकण ठेवून अशीच आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे। 10 मिनिटांनंतर झाकण काढून कारलं परतून घ्यायचं, परत झाकण ठेवायचं, परत 5 मिनिटं शिजू द्यायचं आणि चमचमीत अशी कारल्याची भाजी आपल्यासाठी तयार होते। अर्धा लिंबाचा रस घालायचा, वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि अजिबात कडू न लागणारी अशी पौष्टिक अशी कारल्याची भाजी आपल्यासाठी तयार आहे।